मित्रहो, या लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वीचा स्टेट बोर्डचा जो टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक त्याचा आज आपण काय करणार आहोत, लेक्चर बनवणार आहोत। तर विद्यार्थी मित्रहो, बघा की त्यामध्ये सुरुवातीचा जो कन्सेप्ट आहे तो आहे एव्हरेज अँग्युलर वेलोसिटी, ती आपण ओमेगा ने दाखवत असतो। तर बघा, ओमेगा एव्हरेज इज इक्वल टू θ2 मायनस θ1 डिवाइडेड बाय t2 मायनस t1। तर हा फॉर्म्युला काय आहे, तो डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी। तर बघा, दुसरा फॉर्म्युला आहे इंस्टंटेनियस अँग्युलर वेलोसिटी, दैट इज ओमेगा। ओमेगा इंस्टंटेनियस इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा थीटा अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डी थीटा अपॉन डी टी। विद्यार्थी मित्रांनो, जर एव्हरेज चेंज काढायचा असेल तर तुम्हाला हा ट्रायंग्युलर डेल्टा यूज करावा लागतो, आणि जर तुम्हाला इंस्टंटेनियस चेंज काढायचा असेल तर d by dx दॅट इज डेरिव्हेटिव्हचा फॉर्मॅट तुम्हाला यूज करावा लागतो। रिलेटिव्ह अँग्युलर वेलोसिटी ओमेगा ए बी इज इक्वल टू VAB perpendicular divided by RAB। Here VAB perpendicular is equal to relative velocity perpendicular to position vector AB। फोर्थ आहे रिलेशन बिटवीन स्पीड and angular velocity, that is V is equals to R omega is a scalar quantity। Omega bar is not equal to V bar upon R। average angular acceleration alpha average is equal to omega 1 minus omega 2 upon t2 minus t1। तर त्याचा एव्हरेज काय येतो, एव्हरेज असल्यामुळे डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी। इंस्टंटेनियस अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा ओमेगा अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन dt d बाय dt ऑफ ओमेगा इज इक्वल टू ओमेगा इनटू डी ओमेगा अपॉन dt। तर विद्यार्थी मित्रहो, ज्यांना कुणाला मी ऑफलाइन क्लासेसच्या माध्यमामधून इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे, परंतु जर कोणाला ऑनलाइन क्लासेस माझ्याकडे जॉइन करायचा असेल तर माझा व्हॉट्सॲप नंबर आहे। बघा, माझा व्हॉट्सॲप नंबर आणि कॉलिंग नंबर विद्यार्थी मित्र एकच आहे, तो काय आहे 860 52 94 363। हा माझा काय आहे, व्हॉट्सॲप नंबर आहे। आणि माझे वार्षिक शुल्क हे किती आहे, वार्षिक शुल्क बघा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही IIT JEE नीट आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा क्लास लावला तर त्याचं वार्षिक शुल्क हे माझं किती आहे, वार्षिक शुल्क हे 4000 रुपये आहे। याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी तर मी तुमचं करून घेणार आहे। विद्यार्थी मित्र बघा, तर या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतोय, आणि इथून पुढील लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा भाग जो आहे तो कंटिन्यू करणार आहोत। धन्यवाद।